शेतकरी किंवा जे लाभार्थी अर्ज करणार आहेत त्यांना 80% अनुदानावरती आता जे ड्रोन आहे तर तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. यासाठीचे नियम अटी आपण बघू शकता. सदर ड्रोन कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी केलेला असावा. त्यानंतर जे गट किंवा जी कंपनी या ठिकाणी अर्ज करणार आहे त्यामध्ये एक BSc ॲग्रिकल्चर युवक असावा. 20% जी रक्कम आहे तर ती त्या ठिकाणी लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज कुठे करायचं तर DBT पोर्टलवरती आपण अर्ज करू शकता. DBT प्रणालीद्वारे जी रक्कम आहे किंवा जे अनुदान आहे तर ते अर्ज केलेल्या व्यक्तीचे नावे किंवा लाभार्थ्याचे नावे डायरेक्ट DBT प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. महिलांसाठी 80% पर्यंत भेटत होतं. तर आता संपूर्ण जे शेतकरी किंवा जे लाभार्थी अर्ज करणार आहेत त्यांना 80% अनुदानावरती आता जे ड्रोन आहे तर तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. यासाठीचे नियम अटी आपण बघू शकता. सदर ड्रोन कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी केलेला असावा. त्यानंतर जे गट किंवा जी कंपनी या ठिकाणी अर्ज करणार आहे त्यामध्ये एक BSc ॲग्रिकल्चर युवक असावा. 20% जी रक्कम आहे तर ती त्या ठिकाणी लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज कुठे करायचं तर DBT पोर्टलवरती आपण अर्ज करू शकता. DBT प्रणालीद्वारे जी रक्कम आहे किंवा जे अनुदान आहे तर ते अर्ज केलेल्या व्यक्तीचे नावे किंवा लाभार्थ्याचे नावे डायरेक्ट DBT प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.